आता रायगडाच्या अशा एका पार्टमध्ये आलो, तिथला नजारा जो आहे अप्रतिम आहे। हा खूप रिस्की आहे रस्ता। जय जिजाऊ जय शिवराय। आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही जातो रायगडच्या दिशेने राज्याभिषेक सोहळा एन्जॉय करायला। सो सगळे आहेत, फुल होल फॅमिली आमच्या सोबत आहे। इवन तुम्हाला शो करते, हाय नाही नमस्कार करा सगळ्यांनी। आणि जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय। आणि आमचा छोटू पण आहे, बाबू क्यूटू झोपेतनं बिचारा उठलेला आहे। हा त्याचा प्रवास इथपर्यंतच होता। चालू जाईल। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय। अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान। मी माझा इंट्रोडक्शन द्यायला विसरूनच गेली आहे। सो मी तपस्या देव आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आम्ही थोडाच वेळा अगोदर रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत आणि सगळं नाश्ता वगैरे सगळं फ्रेश वगैरे अंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे। आणि आता निघतोय आम्ही रायगडाच्या चढतीसाठी। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी। तर सगळं परिवार एकत्र येऊन आता सुरुवात झाली आहे रायगडाच्या दिशेने। जय भवानी। एवढं असलो दमच नाही, दाखवा जय भवानी जय शिवराय। अर्धा रस्ता कव्हर केलेला आहे आम्ही आणि एवढं सुंदर दृश्य आहे ना, खूप सुंदर। पूर्ण असं धुके आहे सगळीकडे आणि खूप छान वाटतंय। दाखवतो तुम्हाला, हे बघा पूर्ण धुकं आहे आणि इथे झरा पण आहे छोटासा। हे पूर्ण धुकं छान सुंदर असं आहे, खूप छान वाटतंय। दरवर्षीप्रमाणे मॅडम थकलेल्या आहेत, पण यावेळेस खूप सपोर्ट दिलेला आहे आणि जास्त नाही थकले। हां जास्त नाही थकली, कोणाला खेचायची पाळी येत नाही तिच्यावरती की खेचत घेऊन जातो। यावर्षी स्वतः चढती अशी काय एनर्जेटिकली। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, आता रस्ता महादरवाजापर्यंत गाठलेला आहे। आता फक्त आय थिंक मला वाटतं अर्धा तासाचा 1 तासाचा प्रवास आहे, त्यानंतर आम्ही रायगडावर पोहोचू। मला जय शिवराय जय शिवराय। अजून एक झरा भेटलेला आहे। हा आता पी हात करा पाणी त्याने। तो आत्यांजीकडे बॉटल आहे, ती बरं आत्यांची बॉटल। फायनली आम्ही पोहोचलेलो रायगडावरती आणि आनंद खूप होतोय बिकॉज रायगडावर चढल्या आम्हाला शिरकाई देवीची आरती मिळालेली आहे। सो तुम्हाला दाखवते आणि आम्हाला आमची मंडळी पण दिसलेली आहे जी आमच्या पुढे गेली होती चालत। कसं वाटतंय रायगडावर चढून? फायनली तुला काय वाटते? एवढ्या वर्षानंतर आली, स्वर्गात आल्यासारखं वाटतं। हो ते तर आहे, स्वर्ग तर आहे। सो आता आम्ही रायगड एक्सप्लोर करायला निघालेलो आहोत आणि खूप छान असं दृश्य दिसतंय। काही दृश्य आम्ही कॅप्चर केलं पण ते आय थिंक टाइमलॅप्स ऑन होतं त्याच्यामुळे कॅप्चर झालं नाही। सो चला आपण जाऊयात। आणि हे लोक खात आहेत आम्हाला टाकून वडापाव। हे बघ खादाड। जर तुम्ही लास्ट इयरचा माझा ब्लॉग बघितला असणार आहे तर तुम्हाला माहिती असणार आहे आम्ही कुठे आलोत आता। हे आहे सुंदर असं दिसणारं टकमक टोक आणि आता आम्ही जातोय आय थिंक भवानी मातेच्या मंदिराजवळ। आम्ही आता रायगडाच्या अशा एका पार्टमध्ये आलो, तिथला नजारा जो आहे अप्रतिम आहे, म्हणजे अप्रतिम। तुम्हाला दाखवते, हे बघा किती सुंदर आहे, किती सुंदर आहे, खूप खूप सुंदर आहे।
आम्ही दरवर्षी रायगडावर येतो, पण पहिल्यांदा आम्ही भवानी मातेच्या मंदिरात जातोय आणि इथला जो दृश्य आहे खूप सुंदर आहे. नेहमी आम्ही मिस करतो इथे येणं, पण खूप छान वाटतं इथे. इथला जो व्ह्यू आहे, सगळ्या गोष्टी आहेत खूप छान छान आणि नवीन नवीन इन्फॉर्मेशन आम्हाला माहिती आहे. हळूहळू आम्ही रायगड एक्सप्लोअर करतोय. महत्त्वाची गोष्ट आहे, उद्या महाराजांना राज्याभिषेकासाठी 352 वर्ष कंप्लीट होत आहेत आणि त्यासोबत हा दृश्य पण आम्ही अनुभवतोय आणि खूप छान वाटतं. तुम्हाला दृश्य दाखवतो, हे पण खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला जी ही दिसती आहे ना, लांबून दिसत नसणार का, दिसतंय का, ही बघा, ही बघा. सो ही दिसते ती आहे महाराजांची समाधी आहे. इथनं खूप छान दिसतंय. सो आता आपण जातो भवानी मातेच्या मंदिराजवळ. चला. तर आम्हाला आताच मामांकडनं कळते की हा इथे समोर जो दिसतोय आपला जो डोंगर आहे तो पोतल्याचा गड असं म्हणतात त्याला. ह्या गडावरनं आपल्या रायगडावरती इंग्रजांनी तोफाचा मारा केला होता आणि तेव्हा रायगड जळलं गेलं होतं असं म्हटलं जातं. हे आम्हाला नवीनच कळतंय. आता रायगडाच्या आम्ही एका टोकाला आलो आहोत आणि इथलं जे दृश्य आहे ते खूप सुंदर आहे आणि काही तुम्हाला माहिती सांगते त्याच्यावरती. हे बघा, हे दृश्य बघा किती सुंदर आहे. सुंदर 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 सुंदर, खूप सुंदर आहे. आणि हे जे दिसतंय ते राजगड आहे. इथे जे आहे ते राजगड आहे आणि इथे लिंगना फोर्ट म्हणून आहे आणि त्या साईडला कुठेतरी तोरणा पण आहे. सो खूप सुंदर. आणि इथनं आहे भवानी मातेचं मंदिर. आम्हाला भवानी मातेच्या मंदिराजवळ जाताना आता खाली उतरून जावं लागणार आहे. एका टोकाला येऊन खाली उतरून जाणं खूपच कठीण आहे. खूप छान आहे, पण इथलं व्ह्यू आणि इथलं वेदर पण इतकं सुंदर आहे ना. थंड वातावरण आहे, असं एकदम मस्त छान वाटतंय. हे असं नको बोलू, काय नाही काय पडतो. हा खूप रिस्की आहे रस्ता, खूप कठीण रस्ता आहे आणि उतरायचा प्रयत्न करतात सगळं खूप कठीण जाते. कसे आम्ही आलो आहोत उतरून. चला आता एवढं सगळं पार केलं, अजून काय आम्ही पोहोचत नाही आहोत. अजून तिथे जायचं आपल्याला, मंदिर तिथे. थांबणं यांचा हात हालून दे त्यांचे. तुम्ही कोणीही भवानी मातेच्या मंदिरात वगैरे येत असणार, रायगडावर स्पेशली येत असणार तर ग्रिपिंगवाले शूज नक्की कॅरी करा. सॉरी, घेऊन या. हे माझं पर्सनल सजेशन आहे, कारण इथे रस्ते जे आहे ते खूप स्लिपरी आहे. पावसामुळे अजून जास्त झालेले आहेत. सो ते सेफ्टी पर्पजसाठी स्लिपरी ग्रिपिंगवाले शूज, स्पोर्ट शूज यूज करा. पाऊस असला तर काय झालं, रायगडावरती शस्त्रक्रिया थांबली नाही पाहिजे. हे ह्याचं दृश्य आहे. शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. सो काल आम्ही ॲक्च्युली इतका पाऊस पडला रायगडावर, सो काही मला रेकॉर्ड करता आलं नाही आणि आम्ही नाईटच्या पण काही गोष्टी मिस केल्या. सो त्याच्यामुळे पण आता मॉर्निंग आहे आणि आम्ही साडी नेसलेली आहे सगळ्यांनी म्हणजे माझ्यासोबत एक जानू दीदी आहे, सो तिने आणि मी साडी नेसलेली आहे. तसं मस्त छान असे रेडी झालेलं आणि आता आम्ही जातो प्रोग्राम्स पाहायला, कसे काय काय चाललेले आहेत, ढोल ताशा सगळ्या बघायला. सो एक्सायटेड. सो चला जाऊयात. ती खूप टाइमपास करते, फक्त टाइमपास. हिचा ना काहीच नाही झालेलं आहे. हे बघा, हा आमचा अनिल गड्डा, जय मोरे फ्रॉम वटराई. हे टाइमपास आमच्या स्टँडमध्ये झोपताय. ऑर्गनायझेशन ठीक आहे आणि मी ते परफेक्टली करते. ह्यांनाच ते टाइमपास वाटत असेल त्याच्यात मी काही नाही करू शकत. जर हे वाटत असेल तर हे सगळं क्लीन करायचं, सगळं सामान काढायचं काम मी केलेलं आहे. हे त्यांना दिसलं नाहीये. हे कोण काढेल? आता जाणार आहेत आपण, उतरणार आहेत खाली आणि इकडे सगळं केऑस चालू आहे. जाता जाता इतिहास घडू का?
हे कुठल्या टाईपचा गॉगल आहे? काय खतरनाक! वाव, कोली कोली कोली. आणि हा सगळ्यांवर चिडचिड करतो, स्वतः काय नाही करत. हा फक्त ऑर्डर देतोय आणि बिचाराला काम पातला लावतोय. आता खाली जाऊया आणि मग नंतर आम्ही कुठल्या तरी लेककडे थांबतील आणि तिकडे करणार आहेत आम्ही जेवण. यस, लेट्स गो. आमच्यामध्ये जीवशक्तीने माझी बॅग तर एवढी भरलेली आहे की माहीत नाही मी कसं जाणार आहे. तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही आम्हाला काही नाही. की पूर्ण रायगड काल एक्सप्लोअर केला, खूप छान मस्त एकदम मज्जा आली आणि पाय जे गेलेत आमचे सगळ्यांचे पूर्ण तुटून गेलेले आहेत. आणि आज आम्ही मस्त साडी वगैरे घालून मस्त एक्सप्लोअर केलं, ढोल ताशा बघितलं, मज्जा आली. आणि आता आम्ही उतरायच्या प्रवासाला चालू करतोय आणि त्याच्यावरती मी काहींना विचारते की त्यांचा कसा एक्सपिरियन्स गेला पूर्ण होल डेचा. तर आमच्या देवी आणि ताई आहेत त्या खूप व्याख्यान खूप सुंदर देतात, सो त्यांचा एक्सपिरियन्स ते शेअर करतात आपल्यासोबत. तर बघूयात कसा गेला तुमचा एक्सपिरियन्स. नको तू त्रास देऊस, सगळ्या गोष्टीत मस्ती नसते करायची. छान एक्सपिरियन्स होता आमचा. खरंच असं आम्हाला इतिहासात आल्यासारखं वाटलं. आणि काल जे प्रोग्राम होते पोवाडे आणि त्याच्या आधी एक नाटक झालं की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इन रिअल कसा झाला तो ड्रामा त्यांनी केला. आणि खरंच असं वाटलं की आपण खरंच त्या मुमेंटला तिथे आहोत. ती रिअलिस्टिक सगळी मुमेंट आम्ही अनुभवली आणि आता आम्ही उतरतोय. छान वाटलं 2 दिवस इकडे घालवल्यानंतर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी. चला आता आम्ही चालतो आमची जरा पाय तुम्ही पण बघून घ्या कसे चालतात ते. हे काय मामा. गाईज आम्ही उतरायला घेतो आणि आम्हाला इथं काहीतरी आम्ही इथे जरा बसलो होतो थोडा वेळ. आम्हाला काय दिसले तुम्हाला दाखवतो. हे शॅडो दिसतंय, खूप सुंदर वाटतं. इकडनं ऑलमोस्ट इंडियन नकाशा म्हणजे भारताचा नकाशा दिसतोय अर्ध्या साईडने आपला. हे बघ किती छान आणि सुंदर वाटतंय. जय जिजाऊ, जय शिवराय. जो 3 दिवसाचा प्रवास असतो तो आम्ही एका दिवसात कव्हर केला होता. काही तासात कव्हर केला. आणि दुसरी गोष्ट की आम्ही तो कॅप्चर करू शकलो नाही, त्यामुळे पाऊस कंटिन्युअस पाऊस होता आणि सगळ्या गोष्टी होत्या काल. आणि हो, तर त्याच्यामुळे कव्हर करू शकलो नाही कॅमेराशी, म्हणजे कॅमेरा तुम्हाला दाखवता आलं नाही. सो त्याच्यामुळे आणि पाय पूर्ण गेलेले आहेत. तुम्हाला चालायला इतका त्रास होतो आणि आम्ही शूज घेऊन आलो होतो आणि शूज पूर्ण भिजलेले आहेत, ओले आहेत. आणि आम्ही बेर पावलांनी उतरतोय, त्यामुळे हालत गेलेली आहे आणि पाय पूर्ण थरथरतात. आम्हाला म्हणजे नॉर्मली उभं राहताच येईना, एवढी हालत खराब झालेली आहे. दोघांना हा त्रास होतोय. ज्यांनी लूज पडायला पाहिजे ते आहेत एकदम ठणठणीत. उतरताना एकदा पण थांबलेला आमच्यामुळे बिचारे थांबतात. काय बोलताय मम्मी? आम्ही डोक्यात. फायनली आम्ही पोहोचलेलो पायथ्याशी आणि आता बसकडे जातोय. सो चला. आणि पायांना आम्हाला जरा आराम मिळालेला आहे बिकॉज आमची पब्लिक मिळाली आणि त्यांनी आम्हाला सॉक्स दिलेला आहे दोघांना पण. आणि पब्लिक आमची देखा त्यांनी बिचारी शूजमधले सॉक्स काढून आम्हाला दिलेले आहेत बिकॉज आमच्याकडे शूजच नाही आहेत. बिकॉज मम्मी वगैरे आहेत त्यांच्याकडे आमचे शूज आहेत. सो आमच्याकडे चप्पलच नव्हते, तर आम्ही पायाने बेअर पायांनी खाली उतरलेलो आहोत दोघी पण. बसमध्ये बसलो होतो आणि पोचलो आहोत फायनली. गाईज आम्हाला फायनली नदी मिळालेली आहे आणि आमची बस थांबलेली आहे. वनभोजन करणार आहोत आणि मस्त मजा करणार. तुम्हाला दाखवतो इथला व्ह्यू. खूप सुंदर वाटतंय. मस्त पाण्यात पोहून झालेलं आहे आमचं आणि खूप गेम्स वगैरे मज्जा आलेली आहे. गेम्स खेळले आणि एन्जॉय केलं, पाणी एक्सप्लोर केलं. आता डॅमचं पाणी सोडलं त्याच्यामुळे आम्हाला बाहेर निघावं लागलं आणि आमचं जेवण पण झालेलं आहे खूप छान असं. सो आम्ही जातोय तर बसमध्ये चेंज करतो आणि जेवतो आणि निघतोय. आणि आम्ही जेवण आता आई असं झालं मग तसं झालं मग आम्ही आता जातो. आई आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर बरोबर व्हायला आलं एंड ऑफ द मोमेंट आणि पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. वा थँक्यू ह्याला म्हणतात ब्रदर.
का सो आणि त्याच्यामुळे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. फक्त आता सामान वगैरे कॅरी करतात, म्हणजे जे बाकी सामान वगैरे ते घेऊन येतात आणि मग आम्ही निघतो आता घराजवळ. चला, आमच्यासोबत एक छोटू कार्तिक आलेला आहे, लहान आहे तो. त्याचा एक्सपिरियन्स रायगडावरचा तो शेअर करणार आहे आमच्यासोबत जाताना. सो ते मी तुम्हाला दाखवते. हॅलो, माझं नाव कार्तिक महेश गावडे. मी रायगड मध्ये चढला, पण रायगडवर गेल्यावर मी मैदानी खेळ खेळणार होता, पण ते खेळायला नाही भेटलं मला, कारण की तिकडे जागा खूप होती, पण करायला वेळ नव्हता तेवढा. आणि वरती खूप मजा आली मला. धन्यवाद. जे तुम्ही बोलू शकला नाही तो बिचारा छोटा बोलून गेला. आम्ही बोलले. पण रात्रीचा प्रोग्राम मिस झाला, तो पुढच्या वर्षी नक्की करू. माझा पहिलाच वर्ष होता रायगडला राहण्याचं जाण्याचं. खूप मजा आली. माझा हा रायगडावर दुसरा वर्ष. मला गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आवडलं. सर्वांना सांगते, येताना रोपवेवरून नका या, चालतच या. शंभू महाराज पण तिथे लहानाचे मोठे झाले, तर मला असं त्या मातीत उभे राहून मला खूप आनंद झाला. मला स्वर्गच वाटतं रायगड हा. लोकांसोबत पण खूप छान वाटलं. मला असं वाटलंच नाही की मी तुमच्यासोबत फर्स्ट टाइम येते. जीवनाचं पण स्वर्ग बघायचं तर रायगडला एकदा तरी जावं. बरोबर आहे. शिवरायाला सांगितलं की मी अशीच वारी जन्मभर करून घे, आणि नेक्स्ट टाइम मी सांगितलेलं की माझ्या परिवाराला घेऊन येईल, माझे मिस्टर आणि मुलीला घेऊन आले. आज मी जो काही स्वर्ग बघितला तो त्यांना पण दाखवायचं होतं. पुढच्या वेळी पुन्हा येणार आहे. माझी मैत्रीण प्रशाली घरात तिने मला 2 वर्षापूर्वी ती मला रायगडच्या वारीसाठी इथे घेऊन येते. आम्ही 5 वर्षापासून त्या शिवछत्र ग्रुप यांच्या मार्फत रायगडावर जातोय. बोलण्यासारखं शब्द नाही मॅथ अनुभवाबद्दल. प्रत्येक आखाड्यातले प्रत्येक घरी तिकडे मानवंदना देत होते महाराजांना. खूप खूप मोठा अनुभव होता तो. पुढी माती, तो पाऊस आणि ती हवा, आणि महत्त्वाचं म्हणजे गडावर जाणाऱ्या प्रत्येक मावळ्याची श्रद्धा आणि महाराजांवर असलेलं प्रेम कधीच कोणत्याच शब्दात व्यक्त करणार, कधीच कोणीच करू शकत नाही. रायगडावर राज्याभिषेकाची तिसरा वर्ष माझा आहे हा. रायगड येण्यासाठी वेळ मिळत नाही, पण मी या सगळ्या लोकांच्या प्रेमासाठी रायगडावर तर येतो आणि पुढेही येत राहणार. आज जाऊन आले, पुढच्या वर्षी कधी नसे आम्ही वाट बघत राहतो. जे 353 वर्ष अगोदर झालेलं तेच यावर्षी झालं, पण काही कारणावस्तव मी सगळ्यावर गेलो नाही. यावर्षी मी ते मिस केलं. मी 5 वर्षापासून रायगडला जातो. महाराजांनी आपल्यासाठी काय केलंय हे सर्वांना माहिती आहे. आपल्याला फक्त ते जपायचं आहे. राज्याभिषेक झाला तर त्या वेशभूषांमध्ये मावल्यामध्ये होतो मी. बरोबर अंगाला शहारे येत होते माझ्या. आमच्या मनात ही शिवरायांबद्दल प्रेरणा आणि उत्साहता पप्पांनीच क्रिएट केलेली आहे. नेहमीप्रमाणे माझा आउट्रो राहून जात आहे. सो आमचा एक्सपिरियन्स खूप छान तिथे गेला. सो तुम्हाला कसं वाटलं, आणि तुम्हाला मी होप सो इन्स्पायर केलं असेल रायगडला जाण्यासाठी. सो तुम्हाला पण यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आम्हाला, या टेक्स्ट मेसेज करा, काही करा. आणि ब्लॉगिंग कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. चला, बाय बाय.